साबत विपक्ष मकरंद स्फोट मुठवल नाणेफेकी संजय स्फोट साबत संघाने जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि सलामीची जोडी सूरज भामरे विथ विशाल पाटील आणि कॉम्बॉक्स मध्ये आता सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. लेन बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न होता सूरजचा, परंतु यावेळेला टाइम करता आलेला नाहीये. धन्यवाद योगी पाटील सर, पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या फेरीला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि बरोबर 2:26 पहिला बॉल डिलिव्हर झाला, याची नोंद असू द्या. तीन धावांनी धावफलकाला सुरुवात मकरंद स्मृती मुठवलच्या विरोधात. सामना तुम्ही पाहतायत यावेळेला क्लासिकल फटका, गॅप शोधलाय, पॉवर प्ले सुरू आहे, बॉल वेगाने एक्स्ट्रा कव्हरला सरकतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे विशालच्या बॅटमधून येतोय क्लासिकल चौकार. मिळाला सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा दणदणीत हा चौकार आलेला आहे. ज्या चौकाराच्या मदतीने स्कोर आता 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. विशाल चौकारानं आगाज केला आपल्या डावाला. दोन्ही संघाने एक सामना जिंकला. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण सध्या एन्जॉय करतोय. हो, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेला टाइम इथे करता आलेला नाहीये. यानंतर जो सामना होणार आहे तो सामना असेल त्याविषयी आम्ही नक्की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू, परंतु डॉट बॉल आलाय. यावेळेला मिस्टामिंग दामून पहिल्या षटकाला सुरुवात केली. चांगला लेंथवर हाही बॉल होता, समोर फोर्स करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 8 वर. सुरुवात चांगली राहिली खरं तर फलंदाजांसाठी आणि गोलंदाजी तेवढी चुकीची राहिलेली नाहीये, कारण 8 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागल्यात. भले विकेट मिळाली नाही परंतु पॉवर प्लेमध्ये इकॉनॉमिकल स्पेल आपण नक्की म्हणूया, कारण तेवढ्याही धावा खर्च केलेल्या नाहीयेत सध्या मुठवलच्या अगेन्स्ट. दामू पुढचा बॉल, सूरज समोर मिस्टामिंग आहे, हवेत आहे चेंडू, भरपूर उंच गेलाय, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, विकेटचं पतन, सॉफ्ट डिस्मिसल. झेल स्वरूपामध्ये या ठिकाणी खेळाडू बाद झाला आणि एक मोठा धक्का म्हणावा लागेल. सूरज या ठिकाणी बाद होतोय. असं मोठं योगदान त्याला आपल्या टीमसाठी देता आलेलं नाही आणि 8 धावा स्कोर कार्डवर असताना मुठवल संघाला पहिला धक्का येथे लागलाय. नवीन बॅटर तेजस पाटील मैदानामध्ये एंटर होतोय. पहिल्या षटकाचा खेळ चांगला पाहायला मिळाला. बरोबर 4 मिनिटांमध्ये ओव्हर ही कंप्लीट करण्यात आली. हो, बॉल आता मागे लॉंग स्टॉपला निघून गेल्या. पंचांचा बाईचा इशारा येतोय आणि यामुळे त्या धावा 4. थोडासा दाराज आहे. कैलास पाटील यानंतर खांडवल बीचा कॅप्टन, आपण कृपया संपर्क साधायचा आहे. सावतच्या गोलंदाजांना आता सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक घेतली तर
विजय दळवी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. कैलास पाटील फुल टॉस बॉल मिस टायमिंग येते. हवेत आहे चेंडू. स्वतः गोलंदाज कैलास पाटील प्रयत्न करत होता बॉलवर जाण्याचा. 2 धावा येथेही मिळाल्यात. धावा संख्या 2 ने आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झालेल्या आहेत. 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बाईचा जो चौकार आला तेथून कुठेतरी असं वाटत होतं की पहिल्या ओव्हरमध्ये धावा थोड्याशा कमी दिसत आहेत, परंतु तो बाईचा चौकार आला तेथून थोडाफार दिलासा मिळाला फलंदाजांना. जो दबाव वाटत होता तो दबाव थोडासा कमी झाला. पंधरा धावा स्कोर 14 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. प्रवीण केणे माझ्या सोबतीनं गुणलेखन करतात. आपले मनपूर्वक आभार. दुसऱ्या फेरीमध्ये जानूसपोड इताडे संघ तुम्हाला खेळताना दिसेल धनेश 11 कुकसेच्या विरोधात. चांगला खेळ या दोन्ही टीमच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळालाय. यावेळेला फटका हवेत आहे. मोठा फटका एक्झिक्यूट केला विशालनं. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता त्याच्या आवाक्या बाहेर. बॉल निघून गेल्या सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. क्लासिक हा फटका होता आणि बॉल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा सिक्सर विशालच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. चांगल्या धावांकडे वाटचाल आता करत असताना टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे 20 वर 20 रन्स. कैलास पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. स्वीट शीट लगावण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्साच्या मदतीने स्कोर आता पुढे जाताना 21 वर 21 रन्स. चांगली टोटल स्कोर कार्डवरती आता आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये केपीच्या विरुद्ध चांगला धावा जोडण्याचा प्रयत्न केलाय विशाल. स्ट्रायकिंग एंडला एक षटकार आलाय. इथे विकेट मिळू शकते. मिड विकेटला फिल्डर आहेत. पकडलाय जेल आणि समाप्त होतोय विशालचा खेळ. दुसरा धक्का मुठवल संघाला. नवीन बॅटर रणजित पाटील येतोय मैदानामध्ये. एकवीस धावा धावफलकावरती असताना 2 खेळाडू आतापर्यंत गमावलेत. स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलनं नवीन बॅटर रणजित पाटील आता मैदानामध्ये एंटर होतोय. रणजितच्या बॅटमधून चांगल्या धावा आपण सोनाळे पाड्याच्या चषकामध्ये पाहिल्या होत्या. त्याच्यावर आता मोठी जबाबदारी असेल. वालचिंचा संघ देखील आता दाखल झाल्या. पहिल्याच फेरीमध्ये विजयी सलामी त्यांनी या स्पर्धेमध्ये दिली आणि काल यशस्वी स्पर्धा मित्रांनो वालचिंकरांची याच मैदानावर संपन्न झाली. चला केपी आता वेळ कमी घ्या. यानंतर आणखी बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओव्हर द विकेट न कैलास पाटील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता रणजितचा, परंतु येथे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालेला नाही आणि हा बॉल येतोय डॉट बॉल. अशा प्रकारचे डॉट बॉल कुठेतरी दबाव हा वाढवणार आहेत आणि विकेट आल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो आणि केपीचा आत्मविश्वास आता वाढलेला तुम्ही पाहतायत. पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालेला नाही आणि एकच धाव इथे मिळाली आहे.
वारंवार रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 22 धावा 22 रन्स. चेक. चला 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपण ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आहोत, तर काही सन्मान जे आहे ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आज आपल्यामध्ये पाहू शकाल मित्रांनो, ज्यांच्या वतीनं आम्हाला सर्व पाहुण्यांच्या सन्मानासाठी सन्मान चिन्ह मात्र प्राप्त झालेले आहेत, असे आमचे भावलगावचे समाजसेवक सन्माननीय राजेशजी नामदेव पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. मी अनंताजी केन यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण राजेशजी पाटील यांना आपण सन्मानित करा. विनोद पाटील यांचे मोठे बंधुराज आहेत आणि ते सुद्धा मात्र क्रिकेटला चांगली पसंती देत आहेत आणि ते सुद्धा चांगले क्रिकेटर आहेत आणि अजूनही खेळत आहेत. चला त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी अनंताजी केन यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करा. कारण या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान सध्या आपण पाहतोय राजेशजी पाटील यांच्याकडून उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यानंतर पाहू शकाल आमनेपाडा गावचे जे समाजसेवक सुनीलजी जाधव आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. मी पुन्हा एकदा अनंत केने याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुनीलजी जाधव यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. धन्यवाद योगी पाटील. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. कैलासनं एक चांगलं षटक खरं तर संपन्न केलं. ज्या पद्धतीने सुरुवात होती त्याच्या विरोधात असं वाटलं होतं की फार मोठी धावसंख्या त्याच्या विरोधात येणार, परंतु त्यानंतर पलटवार त्याचाही आपल्याला बघायला मिळाला. पुढील सन्मान आपल्यामध्ये प्रदीपजी गायकवाड आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. सन्माननीय प्रदीपजी गायकवाड. चला प्रत्येक पडून आपण या स्पर्धेमध्ये आपण योग्य तो मान देतो या स्पर्धेच्या वतीनं, कारण ही भारतीय आपली संस्कृती आहे, अतिथी देवो भव. आणि पाहू शकाल त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल. चला यानंतर दोन्ही कॅप्टन तयार राहायचं. जानूसपोड इताडे आणि पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल सन्माननीय गणेशजी भंडारी आपल्या उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. अनंत केने यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान इथे संपन्न करतोय. गणेशजी भंडारी. अनंत केणे यांच्या शुभ हस्ते आपण गणेश भंडारी यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करतोय. तदनंतर मुठवलगावचे समाजसेवक क्रिकेटचे खूप मोठे चाहते नवनाथजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत. आणि जाऊया पुन्हा आपण ऑन गोईंग मॅचकडे. ओटीओ कॉम्बॉक्स. धन्यवाद. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता सध्याच्या घडीला 25 धावा. ओ समोर उडवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. जबरदस्त फटका रणजित पाटीलचा. बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे येतोय क्लासिकल चौकार. रणजित पाटीलच्या बॅटमधून पहिला क्लासिकल फटका आपल्याला बघायला मिळाला, जेथे 4 धावा मिळाल्या. 29 वर धावफलक आता जाऊन पोहोचले. मोहित गोलंदाजी करताना तिसऱ्या षटकामध्ये धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न आता इथे राहिलाय. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक. एक साकावर लागा फाईन केलाय. रणजित पाटील ऑन फायर. लागोपाठचा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. पहा मित्रांनो, उद्यापासून आमचे 7 स्टार पैकी 1 स्टार दमन दौऱ्यासाठी जाणार आहेत आणि त्यांचा हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आणि त्यांना दमन दौऱ्यासाठी आमच्याकडून बेस्ट ऑफ लक, की तुमचा दमन याठी चांगला खेळ होईल, या तुम्हाला सदिच्छा आम्ही शुभेच्छा देतोय. आणि त्यांचा सन्मान अनंत केण यांच्या शुभ हस्ते आपण इथे साकारतोय. आणि मेहर साहेबांचा संघ तुम्हाला उद्या इन ॲक्शनमध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे.
रणजित पाटीलच्या बॅटमधून लागोपाठ 2 चौकार पाहायला मिळाले. 33वा धावफलकावरती आपण पाहतोय 33 रन्स. मोहितच्या विरुद्ध आता चांगली फलंदाजी सुरू केली आहे. चांगल्या टोटलकडे वाटचाल आहे. यावेळेला भीमा नो बॉलचा इशारा. बॉलला फेकून दिले स्क्वेअर लेगच्या पलीकडे. आउट ऑफ द ग्राउंड. सिक्सर. खराब चेंडू होता. बी नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती हल्ला चढवला. आक्रमण करत असताना सिक्सर त्या ठिकाणी प्राप्त केल्या रणजित पाटीलनं. धाव फलकावरती 40 धावा. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. फुल्लर लेंथ होता, भरपूर बाहेर होता आणि पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू असेल तेच अंपायर सांगतायत. एक्साच्या मदतीने आता धाव फलक जाऊन पोहोचले. 41 आणि या पुढचा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिट कंटिन्यू असेल तेच अंपायर देखील सांगतायत आणि एक फ्री माइंडेड फटका तुम्हाला पाहायला मिळेल का. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. ह्या वेळेला चांगली लाईन पाहायला मिळाली आणि हा चेंडू मात्र डॉट येतोय. अशाच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव मदतीने आता थोडाफार का होईना पलटवार करण्याचा प्रयत्न दिसून आलाय तर मोहितचा, कारण मोठ्या टोटलकडे वाटचाल. मुठवलची यावेळेला समोर उडवलाय. लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय. कैलास पाटील सेफ हँड. चुकी होणार नाहीये. धक्का लागेल मुठवलला. रणजित पाटील गॉन. जाऊन पोहोचते नवीन बॅटर प्रसाद येतोय. तेजस तो सध्या आता स्ट्रायकिंग एंडला असेल आणि प्रसाद नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम षटक. महेश गोलंदाजी करण्यासाठी येतोय लास्ट ओव्हरमध्ये. अंतिम षटक महेश गोलंदाजी करण्यासाठी आले आणि स्ट्रायकिंग एंडला आता तेजस असेल. 41वा धावफलकावरती. यानंतर चला धनेश 11 कुकसे आणि जानू स्पोर्ट इताडे आपण टॉससाठी यायचं आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. हवे ते चेंडू मिस टायमिंग. जेल पकडलाय. पहिल्याच बॉलवरती महेशला मिळाली आहे सफलता. विकेटचं पतन. विकेट त्या ठिकाणी मिळाली. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता तेजसचा. बॅटची लिडिंग एज घेत असताना मागे कोणत्याही प्रकारे चुकी केलेली नाही आणि चांगला झेल पकडला फाईन लेगला. विनीत नवीन फॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. काल जबरदस्त फलंदाजी विनीतची आपण पाहिली होती याच मैदानावर गावदेवी चषक वालचीन मध्ये. तोच विनीत आता पुन्हा एकदा येतोय, परंतु आता ही स्पर्धा वेगळी आहे, प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे. मात्र आता तोच खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल का. महेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ यावेळेला मला असं वाटते की झेल सुटलाय. रिॲक्शन आपण बघितली तर महेशची बॅटला हलकासा स्पर्श होता.
मात्र विकेट किपरला झेल पकडता आली नाही आणि एक धाव त्या दरम्यान पळून पूर्ण केली जाते. सहा चेंडू 16 धावांची आवश्यकता गोलंदाजी करण्यासाठी. खरं तर या ठिकाणी आपण पाहिला तर आता बावालीची स्पर्धा सुरू आहे, तर थोडक्यात ही माहिती तुमच्यापर्यंत देणं गरजेचे आहे. हो यावेळेला हा बॉल थोडासा वर चढताना आपण पाहिला. पुन्हा एकदा महेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना. हो इथे काय घडलंय, प्रयत्न करतोय विनीत, परंतु काय गोलंदाजी केली आहे महेशना. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. अंतिम षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवले फलंदाजांना. पहिल्या 3 ओव्हरमध्ये सर्व काही सुरळीत चालू होतं, परंतु तदनंतर आता महेशच्या विरोधात फलंदाज सपशेल फेल ठरलेत. विनीत लागोपाठ या ठिकाणी स्ट्रगल करताना दिसलाय. धावफलकावरती 43 धावा. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला स्वेअर चेंडू आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अतिरिक्त धाव. एका धावेने स्कोर 44 या आकड्यावर 44 रन्स. सौमिक केबल नेटवर्क चषक 2025 चे पर्व आपण एन्जॉय करतोय. स्पर्धेचा पहिला दिवस, डे 1 ऑफ द टुर्नामेंट. यावेळेला चांगला ठक असा आवाज आला, चांगला क्रॅकिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळाला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. 48 धावा स्कोर कार्डवर 48 रन्स. शेवटचा बॉल या ठिकाणी. चला जानूस पोडिताडे आणि धनेश 11 कुकसे या टॉस साठी. या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. महेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड, दांडी उडवले शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर 48 धावा धावफलकावरती लागल्यात. 49 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. संजय स्मृती सावत समोर. वळूया पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल आणि दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. चला या रामकृष्ण काकडे साहेब, टॉस करण्यासाठी आपण यायचंय.
जानूसपोड इत्ताडे संघ कर्णधार लास्ट ऑफिशियल कॉल. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. रामकृष्ण काकडे आमचे 7 स्टार कमिटी मेंबर यांच्या शुभास्ते आपण करतोय टॉस. सौमिक केबल नेटवर्क एका बाजूला आणि एका बाजूला जय बजरंग भावाले. SCN असा कॉल होता परंतु जय बजरंग भावाले आलेला आहे. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय तो जानूस्पोर्ट इताडे ना. मागचा सामना अगदी रोमहर्षक राहिला. शेवटच्या क्षणाला चांगला खेळ झाला आणि तिथे तुम्ही जिंकलात. संघामध्ये नेमकं वातावरण कसं होतं कारण ऑलरेडी 2 ते 3 प्रमुख खेळाडू संघामध्ये दिसत नाहीयेत. आता ते खेळाडू बॅक झालेले आहेत की पुन्हा तोच संघ? तोच संघ असेल. मग काय निर्णय घेतोय आता? क्षेत्ररक्षण. शुभेच्छा असतील तुला. आणि राज, मागचा सामना हृदयाची धडधड वाढवणारा सामना होता. शेवटच्या बॉलवर चौकार. वाटलं होतं की आतिश चौकार मारेल? वाटलं होतं, तेवढा कॉन्फिडन्स होता त्याला. नेक्स्ट मॅचमध्ये चांगलं करावं हीच अपेक्षा आहे त्याच्याकडनं. नक्कीच कुठेतरी नशिबाची साथ तुम्हाला मिळाली आहे. मात्र या स्पर्धेमध्ये आता पुढे टॉप 2 मध्ये फायनलकडे जाण्याचा प्रयत्न असेल. 100% देण्याचा प्रयत्न करावा सगळ्यांनी आणि टॉप 2 मध्ये जाण्याचा प्रयत्न करावा. शुभेच्छा असतील त्यासाठी तुला. तर टॉस या ठिकाणी संपन्न झाले. नाणेफेकी जिंकली आहे जानूस्पोर्ट इताडे संघ कर्णधार साहिलनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर जाऊया आपण पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये आणि ऐकूया आता योग. चला दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करू आणि पाहू शकाल पहिल्या इनिंगमध्ये या चांगली बॅटिंग स्वर्गीय मकरंद स्फोट मुठबल संघाची आपण पाहिली. तब्बल 48 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या आणि चांगला खेळ आपण पाहिला. रणजित पाटीलच्या वतीने 2 चौकार त्याच्या बॅटमधून निघाले. 1 षटकार निघाला. 14 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. त्याच्यानंतर विशालता आपण केली पाहिला. त्याने सुद्धा 1 चौकार 1 षटकार साह्यानं 13 धावांचं योगदान दिलं आणि 48 पर्यंत मात्र मजल मारली गेली आणि 49 धावांचा आता मात्र पाहूया कशा रीतीने मात्र पाठला केला जाऊ. कैलास पाटील आणि सुजित पाटील ची जोडी सध्या आपण पाहतोय आणि नेहमीप्रमाणे आता मात्र पाहू शकाल पॉवर प्लेच्या खेळामध्ये कुमार गोलंदाजी हाताळण्यासाठी सज्ज होतोय. कुमार फ्रंट लाईन गोलंदाज आणि पाहू शकाल पॉवर प्लेला मात्र सुरुवात करतोय ओव्हर द विकेट आणि सामना करतोय कैलास पाटील. पहिला चेंडू ओव्हर पिच आणि त्याला मात्र पाठवला लॉंग ऑनच्या पलीकडे. जबरदस्त मात्र इथे सुरुवात पाहतोय संजय स्पोर्ट्स साबत संघाची. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती षटकारानं मात्र सुरुवात केली कैलास पाटीलने आपल्या डावाला आणि इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. वार आणि पलटवार
परफेक्टली यॉर्कर आणि मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी इष्टांच्या रोखण्याच्या विरुद्ध हाताळली कुमारने केली. रिप्ले मध्ये पाहू शकाल आणि पहिला धक्का लागतो या ठिकाणी संजय स्पोर्ट्स साबत संघाला. केपी बॅक टू द डगआउट. सुवर्ण संधी. तुम्ही जर सिक्सर हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक जर इथे कंप्लीट केली तर विजय दलवी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज तुमच्यासाठी दिले जाणार आहे. सरळ बॅटने ज्यावेळी केपीने मात्र तो फटका एक्झिक्यूट केला त्यावेळी मात्र मिडलिंग खूप छानपैकी पाहिले आपण. षटकार मात्र तिथे त्याच्याकडून पाहायला आपल्याला परंतु कुठेतरी इम्प्रोवाइज स्ट्रोक त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पाहू शकाल तो अपयशी ठरला आणि 6 धावाचं योगदान देऊन माघारी परतला. सुजितच्या सोबतीला आता मात्र नवीन फलंदाज दामू आलाय. फ्लिक ऑफ द रिक्स. फ्लिकने मात्र पाहू शकला फटका मात्र त्यांनी ड्राईव्ह केलाय पण तो स्क्वेअर लेग ठेवलाय दामूसाठी. एक पाहतोय की ज्याप्रमाणे चेंडूची हाताळणी करतो त्या अनुषंगाने कुमार चेंडूची जबरदस्त मात्र त्या ठिकाणी पिचिंग करतोय. लॉंग ऑन स्क्वेअर लेग 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत आणि शॉट मिड विकेटला पाहू शकाल एक फिल्डर तैनात केलाय. ऑन साईडला शॉट फाईन लेगला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल आणि ऑफ साईडला सर्व क्षेत्ररक्षक अगदी घाऱ्याच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्या दिशेने फटका मात्र केल्याचा प्रयत्न करतो. रनआउटची संधी होती आणि अखेर जबरदस्त क्षेत्ररक्षक सुरेश भामरेच्या वतीनं फेकी सुद्धा लाजवाब झाली आणि दुसरा धक्का गेला या ठिकाणी संजय स्पोर्ट्स साबत संघाला सुजित पाटीलच्या रूपानं. थोडीशी घाई आता मात्र करताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत कारण लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एवढंही मोठं नाही की तुम्ही अशा प्रमाणात मात्र खेळ करू शकता. परंतु जसा कैलास पाटील मात्र या ठिकाणी षटकार मारल्यानंतर मात्र बाद झाला आणि त्याच्यानंतर पाहतो की तो कुठेतरी एका सिंगलकडे सुजित पाटीलनं तिथे रिक्स उचलली आणि त्या रिक्समध्ये मात्र पाहतो की त्यांनी स्वतःची विकेट्स मात्र गमावली. 7 धावा धाफलक्यावरती आणि त्या 7 धावसंख्येवरती तब्बल 2 गडी इथे मात्र गमावले. नवीन फलंदाज समीरला आता मात्र त्या ठिकाणी प्रमोशन केलं 4थ्या क्रमांकावरती. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्ही पाहू शकाल. जानूसभर इताडे विपक्ष धनेश शिलेमन खुक्से या 2 संघादरम्यान. कुमार पुन्हा एकदा ऑन साईडला क्रॉस बॅटर फटका पाहायला मिळतोय परंतु या फटक्यासाठी फिल्डर तैनात केलाय. सिंगल धाव पुन्हा केली पूर्णाने या धुरीचा पुन्हा प्रयत्न दामूने केलाय त्या ठिकाणी. असं वाटतं की थोडीशी घाई करतोय दामू आणि इथे मात्र कुठेतरी या स्वतःवरती कंट्रोल सुद्धा तुम्हाला दाखवणं फार गरजेचं असेल. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला जर घेऊन जायचा असेल हा सामना तुम्हाला जिंकून द्यायचा असेल तर मात्र कुठेतरी आता तुम्हाला दोघांना एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल आणि तीच अपेक्षा असेल दामूकडून कारण दामू पाहतो की प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्याचा राहिला आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र तीच त्याच्याकडून अपेक्षा असेल. फुलटॉस आणि चेंडू चालला अगदी फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि त्या पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 गडी बाद 12 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळतात. 49 धाबांचा या ठिकाणी लक्षाचा पाठलाग सध्या सुरू आहे आणि येणाऱ्या आता मात्र 18 चेंडूच्या खेळामध्ये अजूनही 37 धाब्यांची आवश्यकता असेल ट्रिपल एस साबोद या संघाला. सध्या तरी आपण पाहतो की खेळाडू कक्षामध्ये थोडीशी शांतता पसरलेली आहे कारण कैलास पाटील 0 आय थिंक स्वस्तात बाद झाला. पहिल्या इनिंगमध्ये काय ती खेळी त्याची राहिली तब्बल 33 धावांचा आपल्या संघासाठी त्यांनी योगदान दिलं आणि या मॅचमध्ये सुद्धा मात्र सुरुवात चांगल्या फटक्याने केली परंतु कुठेतरी एक चुकीचा फटका त्याने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच फटक्याने त्याचा मात्र त्या ठिकाणी विश्वासघात केला. अजय भांबरेच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. 18 मध्ये 37 धावा इथून मात्र जोडल्या जाणार का आणि अजय तसं पाहिलं तर पहिल्या सामन्यातील सामनावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू आहे.
जबरदस्त त्याचा स्पेल तो आपण पाहिला. 6 धावा त्यांनी फक्त खर्च केल्या होत्या. 2 विकेट्स त्याच्या नावावरती राहिले होते. आणि इथे मात्र पाहू शकाल या ठिकाणी पुलर लेंथ आणि हो पुन्हा दुहेरीचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एका रुलावरतीच आणि अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आहे मिस्टर समीर. जास्त दबाव पाहायला मिळू शकेल कारण फलंदाज स्वस्तात मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. आणि आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी सर्वात अनुभवी खेळाडू खंडू पाटील आता मात्र त्यांनी प्रमोशन केलं आहे कारण या मॅचमध्ये अधिक काही कारणास्तव लखन पाटील सुद्धा मात्र अनुपस्थित आहे. बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेत. विकेट किपर चेंडूच्या खाली आणि सामन्यावरती पाहतो की पूर्णपणे पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवाल. रिप्ले मध्ये पहा दूरवरून फटका त्यांनी मात्र खेळण्याचा प्रयत्न केला आणि विकेट किपर कुमारसाठी मात्र हा एक प्रॅक्टिस झेल होता. संत गतीने मात्र तो झेल त्यांनी मात्र त्या ठिकाणी कनेक्शन केला आणि अखेर चौथा धक्का लागला टीम संजय स्पोर्ट्स साबत संघाला. न्यू बॅटर पाऊचकर ऋतिक पाटील आलाय खंडू पाटीलच्या सोबतीला. दामू पहिल्या चेंडूपासून पाहतो की एक्झॅक्टली पूर्णपणे सासपडताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तब्बल पाहतो की त्याच्याकडून आज रनिंग बिटवीन विकेट सुद्धा मात्र भरपूर खराब पाहायला मिळाली. आणि संघ आता मात्र दडपणामध्ये चाललाय. ऋतिक सुद्धा आलाय. त्याने सुद्धा फटका हवेत केला आहे परंतु पाहू शकाल सेफ प्लॅनिंग होतोय. दुहेरीचा धाव घेण्याचा पुन्हा तिथे मात्र ऋतिकचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र खंडूने मात्र त्या ठिकाणी थांबवलं गेलं. एखादी मोठी इनिंग आता खंडूला खेळावी लागेल आपल्या टीमसाठी आणि ती मोठी इनिंग आता मात्र आपल्या बॅटमधून मात्र इथे आपल्याला पाहायला मिळू शकेल का. 14 धावा फलक्यावरती पुन्हा फुल्लर लेंथ आणि मी पाहतो की मागील स्पर्धेमध्ये सुद्धा पाहतो की ज्या ज्या गोलंदाजाने फुल्लर लेंथचा जास्त वापर केला आहे तो गोलंदाज मात्र या स्पर्धेमध्ये सक्सेस ठरला. या मैदानावरती सक्सेस ठरला आहे आणि त्या चेंडूचा आता मात्र या ठिकाणी वापर करतोय गोलंदाज अजय भामरे. असं वाटकी खेळपट्टी त्याने पूर्णपणे ओळखलेली आहे आणि त्या अनुषंगाने मात्र तो सध्या कामगिरी करतोय. अकुटप्याचा चेंडू ऑन साईडला खेचून मारलाय परंतु धाव मिळेल फक्त एकच आणि सिंगल डबल आता मात्र जास्त काही नुकसान मुठवल संघाला होणार नाहीये याची पूर्णपणे जाणीव मुठवल संघाच्या खेळाडूंना आता मात्र पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो आता मात्र पाहू शकेल पुढील सामन्यामध्ये जय सावरी जय गावदेवी वालचीन संघाच्या विरोधात खेळताना तुम्हाला पाहायला मिळू शकेल. एक सक्सेसफुल षटकार जी आपण समाप्ती पाहिली जी सुरुवात कुमारनं मात्र आपल्या संघाला निर्माण करून दिली त्याच अनुषंगाने त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून अजय भांबरेने सुद्धा मात्र या ठिकाणी चांगला खेळ साकारलाय. जबरदस्त वापसी पाहू शकतो आपण मुठवल संघाच्या वतीने कारण फक्त 5 धावा त्यांनी खर्च केले आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये आणि एक विकेट सुद्धा मात्र त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली. सतराला 4 आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज सूरज भांबरे. हो कडक फटका जुनगा चेंडूवरती उपट टाकली की काय आणि चेंडू चला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खंडूच्या बॅटमधून आला हा पहिला चौकार. कडक फटका अगदी एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये कुठलाही प्रोटेक्शन नव्हतं आणि त्याच दिशेने मात्र फटका मात्र खंडून केला. इथे फुलटो चेंडू ऑन साईडला मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला अगदी स्क्वेअर लागता क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झेपावला तोपर्यंत 2 धावा घेण्याची मात्र त्या ठिकाणी संधी निर्माण झाली आणि दोघांमध्ये आता मात्र चांगला ताळमेळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. अजूनही विजयासाठी आपण विचार केला तर 26 धावांची अजूनही आवश्यकता.
मॅच आपण जर पाहिलं तर अगदी डोलामा स्थितीमध्ये आहे. एवढी दूर नाही की जर अशा प्रमाणे धाबा जर इथे येत राहिल्या तर मात्र 49 धाबांचा मात्र या ठिकाणी जो पाठलाग सुरू आहे तो पाठलाग मात्र या ठिकाणी योग्य रीतीने मात्र संजय स्पोर्ट्स साबत संघ मात्र इथे करू शकतोय. इथे मात्र चुकीची लेंथ कारण उजव्या स्टिकच्या चेंडू भरपूर बाहेरून चालला. वाईटचा इशारा पंचाच्या वतीने आपण पाहतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव तिथे मात्र खर्च केली गेली. हो पाहू शकाल फटका हवेत केलेला आहे. मिस्टामिंग क्षेत्ररक्षक पोहोचतोय प्रसाद आणि तिथे मात्र कुठल्याप्रमाणे चूक त्याने केली नाहीये. अजून एक विकेटचा पतन. खंडू पाटील इज गॉन. जेव्हा जेव्हा संजय स्पोर्ट्स साबत संघाला या मॅचमध्ये शिरकाव करण्याची मात्र संधी मिळाली तेव्हा तेव्हा मात्र त्या ठिकाणी त्यांनी विकेट्स गमावलेल्या आहेत. आणि त्यात आता मात्र पाहतो की आता नवीन फलंदाज जे आपण पाहतो त्यात सर्व आता यंगस्टार पाहायला मिळतात आणि त्यांच्यावरती आता मात्र इथून कदाचित मात्र प्रेशर वाढू शकेल. कारण 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि त्या 9 चेंडूमध्ये विजयासाठी 25 धावांची आता मात्र इथून आवश्यकता असेल. हो पावलांचा जरूर वापर त्याने केला परंतु कुठेतरी मिडलिंग मात्र त्याला करता आलं नाही आहे कारण अनुभव थोडासा कमी आहे. कारण करिअरला त्याने मात्र याच वर्षी सुरुवात केलेली आहे. फलंदाज पाहू शकेल आर्यन ऋतिकच्या सोबतीला तो आलाय. युवा आहे. जसा जसा जो स्पर्धा केली जाईल तसा तसा त्याच्याकडे तो अनुभव येत राहील. आणि इथे मात्र सलगता हा दुसरा निर्धाव चेंडू सूरजच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज मुठबल संघाने सुद्धा मात्र चांगला खेळ साकारलाय. अगदी आज सांघिक खेळ त्यांच्याकडून पाहिला. प्रत्येक मॅचमध्ये पाहतो की आपल्याला नवीन नवीन हिरो इथे मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हो पुन्हा एक चांगला चेंडू लागू पडतात. तिसरा डॉट आणि सूरजची मात्र इथे वापसी चांगल्या प्रमाणे आपण पाहिली. कमबॅक त्याच्याकडून चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ सुद्धा मात्र इथे संपन्न झालेला आहे आणि सूरजने सुद्धा एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. गडी बाद केला एक. म्हणजे शेवटचे 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि त्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 25 धावांची गरज. या सामन्यामध्ये कुठेतरी निराश केलंय फलंदाजाने. कैलास पाटील जास्त वेळ मात्र खेळपट्टीमध्ये टिकू शकला नाहीये. खंडूला सुद्धा मात्र चांगली सुरुवात मिळाली. तो सुद्धा मात्र त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा जास्त घाई केली. त्यांनी सुद्धा मात्र आपल्या सहकाऱ्यांची साथ सोडली आणि आता मात्र जबाबदारी ऋतिक आणि आर्यनच्या खांद्यावरती पाहतोय. नवीन गोलंदाज सुधीर पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि सुधीरला इथे मात्र 25 धावा रोखायच्या आहेत. पहिला चेंडू पाहू शकाल अगदी बॅटची ग्रीप हातामध्ये फिरली आणि त्याच वेळी पाहतो की शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला संजय काय झेल पकडतो त्या ठिकाणी. अजून एक विकेटचं पतन. नेवाटर एंटर होतोय मिस्टर यश दलवी. म्हणजे संजय स्पोर्ट्स सावध संघाचा आपण जर विचार केला तर मात्र ते नवनवीन खेळाडू घडवत आहेत आणि मग ते घडल्यानंतर मात्र एखादा पक्षी जसा हवेतून उडतोय तसे मात्र बाहेर पडत आहेत. हेच आता मात्र या ठिकाणी आपण उल्लेख करू शकतो. पहा ना की कमीत कमी 5 ते 6 खेळाडू मात्र या संघामध्ये आपल्याला युवा पाहायला मिळत आहेत. बागपूरला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यश दलवीने केला परंतु चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. पहा कशी बॅट तो रोल करून दाखवते की मला एक्झॅक्टली सरळ बॅटने लॉफ्ट ड्राय करायचं होतं परंतु तो फटका तो खेळू शकला नाहीये. पुन्हा मात्र पाहू शकाल अगदी पुन्हा बॅकफुटला गेला. सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी पाहतो सुधीरच्या वतीनं. जबरदस्त गोलंदाजी. हा सामना जरूर एकतर्फा पाहायला मिळतोय परंतु यानंतर मोठी लढत तुमच्या ब्रिटिश मित्रांनो येणार आहे. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा सौमिक केबल नेटवर्क. 2025चा हा क्रिकेटचा थरार वीरेन स्पोर्ट भावाले आणि अनंताजी केणे यांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा. अजून एक डॉट आणि विजयापासून आता मात्र काही पावलं दूर मुठवल संघ. बॅटची खेळा शॉट तडमेला क्षेत्ररक्षक तैनात आणि त्यामुळे पाहतो की पुन्हा डॉट. असं वाटतं की या स्पर्धेतील पहिली मिडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळू शकेल का
आणि तो पराक्रम आज सुधीर पाटील आपल्या नावावरती करणार का? संधी आहे त्याच्याकडे. हो यस, जबरदस्त गोलंदाजी. पहिली मेडन ओव्हर सुधीर पाटीलच्या नावावरती या स्पर्धेमध्ये आणि हा सामना जिंकला स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबल संघानं. अभिनंदन उत्तम शेठ पाटील आणि हार्ड लक KP सर, हार्ड लक संजय स्पोर्ट सावंत.